गोठ्यात गाय अंगणात माय, गोठ्यात गाय अंगणात माय। आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या मनात फक्त आणि फक्त एकनाथ भाई। तर आज या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं छोट्याखानी महिला मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे। आज सर्व पैठण शहरातील तशाच सर्व पैठण तालुक्यातील माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या मेळाव्यासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेल्या आदरणीय सौ नीलमताई गोरे, सौ ज्योतिताई वाघमारे आणि आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आदरणीय API सांगळे मॅडम, डॉक्टर खनसे मॅडम। खरं तर आज या ठिकाणी या मेळाव्याचा प्रमुख उद्देश म्हणजे महिलांनी एकत्रित येणं, संघटित होणं, एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण होणं, नवीन व्यवसाय, नवीन उद्योजिका कसं बनायचं या ठिकाणी बचत गटाच्या ज्या महिला भगिनी माझ्या उपस्थित आहेत, त्याचबरोबर काही कॉलेजच्या विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहे। ताई, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आम्ही वेळोवेळी जनजागृती कार्यक्रम या ठिकाणी राबवतो की मुलींनी आज आपलं संरक्षण कशा पद्धतीने करायला पाहिजे। आज कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना अनेक प्रकारच्या अडचणी त्यांना या ठिकाणी येतात। त्या अडचणीवर आज मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही API मॅडम आणि आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर खनसे मॅडम, तसेच कायद्याविषयी माहिती देण्यासाठी ॲडव्होकेट साबू मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे। तर त्या सर्व आपल्याला आपापल्या पद्धतीनं मार्गदर्शन तर करणारच, पण तत्पूर्वी आपल्या या ठिकाणी ज्या पैठण शहरातील तसेच ग्रामीण मधील आपल्या ज्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या लाडक्या नेत्या आदरणीय शिवसेना पक्षाच्या ज्येष्ठ नीलमताई गोरे या वेळोवेळी गेल्या 10 वर्षापासून ज्या वेळेस आपण शिवसेनेची महिला मेळावे घेतो त्यावेळेला ताईंचं प्रत्येक वेळेस आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी लाभतं। आणि पहिलीच वेळ आहे की ज्योतिताई वाघमारे यांनाही आपण या ठिकाणी यांचं मार्गदर्शन बचत गटांच्या महिलांना मिळावं, माझ्या मुलींना मिळावं, त्यासाठी मी त्यांनाही इथे आमंत्रित केलेलं आहे। तर ह्या मेळाव्याचा सगळ्यात प्रमुख उद्देश म्हणजे आपण बचत गट ज्या महिला आहेत आपल्या बचत गटाच्या त्या महिलांना रोजगार कशा प्रकारे उपलब्ध करून द्यायचा आहे, तो रोजगार म्हणून स्वतः एक उद्योजिका म्हणून त्या महिलांनी पुढे कसं जायचंय। आज बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये अशा माझ्या महिला भगिनी आहे, प्रत्येक घराघरामध्ये बचत गट आहे, नाही असं कुठेच नाहीये, प्रत्येक घरामध्ये आहे का? प्रत्येक घरामध्ये माझ्या महिला भगिनींचा बचत गट आहेच। आणि काय होतंय, बचत गट चालवत असताना मग ती सुशिक्षित असो, अडाणी असो, काही शिकलेली नसताना सुद्धा त्या महिलाला त्या बचतच्या माध्यमातून एक साठवण करायची सवय झालेली असती। बचत, बचत म्हणजे काय? सेविंग, सेविंग म्हणजे हा इंग्लिश शब्द आहे, पण बचत म्हणजे महिलांनी आपला साठवलेला पैसा। बऱ्याचशा महिला बचत गटाच्या माध्यमातून ते 2-5 रुपये साठवतात, त्या कुटुंबाच्या कुठल्या तरी मुलाची शाळेची फीस तरी भरायची असते म्हणून त्या बचत गटाचे लोन काढतात। कोणी तो साठवलेला पैसा एखाद्या शेतकरी नवरा असेल त्याच्या शेतीच्या कामासाठी तो पैसा आज उपयोगी येतो, कुठल्याही अनेक अडचणी असू द्या, आज त्या साठवलेल्या पैशातनं माझ्या महिला भगिनी आपलं कुटुंब त्या पद्धतीनं कसं पुढे घेऊन जायचं त्याचा प्रयत्न करतात। आणि त्याच पैशातनं आज मी माझ्या महिला भगिनींना विनंती करणार आहे की या पैशातून जो थोडाफार पैसा बाजूला टाकून आपण जो उद्योग व्यवसाय या ठिकाणी करताय त्या उद्योगाला चांगल्या प्रकारे अशी चालना आपल्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। आपण मोठमोठ्या शहरात पाहतो, मुंबईला आहे, दिल्लीला आहे, आज बाळासाहेब ठाकरे भवन या ठिकाणी मोठा बचत भवन मॉल आहे, तो बघण्यासाठी मी ताईंनाही विनंती करेन की माझ्या या ज्या महिला भगिनी आहे त्यांना सर्वांना आपण एकदा संधी द्यावी, यांची येण्या जाण्याची व्यवस्था करावी आणि आपला मुंबईचा बाळासाहेब भवनचा बचत भवनचा मॉल एकदा आपण यांना दाखवायचा आहे, माझी अशी आपल्याला ताई विनंती आहे। आणि तो बघितल्यानंतर मी स्वतः तिथे गेले, पण माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली, मी ताईंना ती सांगितली, मोठ्या साहेबांना ती सांगितली, भुमरे साहेबांनाही सांगितली आणि बापूंनाही सांगितली। म्हणलं बापू आपल्याला पण पाहिजे अशा प्रकारचा बचत भवनाचा मॉल, आपल्याला पण पाहिजेच। कारण आज आपल्या पैठण तालुक्यामध्ये कुठलंही गाव नाहीये किंवा कुठलंही घर नाहीये जिथे माझ्या महिला भगिनी बचत गट चालवतात, मग त्यांच्या माध्यमातून त्याही उत्कृष्ट अशा उद्योजिका या ठिकाणी झाल्या पाहिजे।
म्हणून माझी इच्छा आहे की आपणही बचत भवन मॉल आणि बचत भवनची मोठी इमारत आपण पैठणच्या पंचायत समितीच्या आवारात द्यावं. आता 2 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. नीलमताई या ठिकाणी आल्या होत्या. तुम्ही सगळ्या महिला भगिनींनी बचत भवनची मागणी केली. आपण ताईंच्या माध्यमातून तसेच भुमरे साहेबांच्या माध्यमातून त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर आपण आज त्या स्टेपला येऊन पोहोचलो की आज ताई इथे डायरेक्ट पत्रच घेऊन आल्या की आपल्याला बचत भवन मंजूर झालेलं आहे. सगळ्यांनी एकदा माझ्या महिला भगिनींनी यासाठी टाळ्या होऊन द्या अशी माझी सर्वांना विनंती आहे. ताईंनी पत्र या ठिकाणी आणलं. थोड्याच दिवसात पंचायत समितीच्या आवारामध्ये भुमरे साहेबांनी आपल्याला एनओसी काढून तिथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तुमचं हक्काचं बचत भवन आणि बचत भवनाचा मॉल म्हणजे तुमचे जे उद्योजक व्यवसाय तुम्ही करता ग्रामीण भागामध्ये पापड विकणे, कुरड्या विकणे, लोणचं विकणे, काही महिला काही कपड्याचा उद्योग करतात, काही करतात, मग त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी आज एक प्रकारचं मॉल उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये कुठेही जाण्याची आणि मार्केटिंग शोधण्याची गरज नाहीये. आज शहराच्या ठिकाणी तुम्हाला बचत भवन तुम्हाला बसण्यासाठी हक्काचं स्थान तिथे मिळतंय. पूर्वी तुम्ही पैठणला यायच्या. पैठणला आल्यानंतर काय व्हायचं? पूर्वी पैठणला आल्यानंतर माझ्या महिला भगिनी म्हणजे आल्यानंतर त्यांना हक्काचं व्यासपीठ आपण या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. तर मी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला येथे मान्यवर उपस्थित आहेत, जसे की प्रमुख पाहुणे असतील, मार्गदर्शक असतील, तर जास्त या ठिकाणी बोलणार नाही, आपल्या सर्वांचा या ठिकाणी वेळ घेणार नाही. आदरणीय प्रमुख पाहुण्यांना मी या ठिकाणी विनंती करल की आपण व्यासपीठावर इथे येऊन सर्व महिलांना अतिशय सुंदर प्रकारे मार्गदर्शन करावे. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.